बळाचा वापर करून पोलिसी दंडुकीशाहीनं मोजणी करण्याचा प्रयत्न होतोय। परभणी असेल, लातूर असेल, अगदी कायदा धाब्यावर बसून पोलिसांनी गुंडागर्दी केलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आज या अशा प्रकारे निषेध आंदोलन आम्ही करतोय। आणि जे बाहेर घडतं त्याचं प्रतिबिंब सभागृहामध्ये उमटावं अशी आमची माफक अपेक्षा आहे। जे निवडून गेलेले आमदार आहेत त्यांनी किमान जनाची नाही मनाची लाज बाळगून तरी हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग करणे म्हणजे खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे आणि ही लूट साधीसुधी नाही, तर या लुटीतून जवळपास 60 ते 65 हजार कोटी रुपयाची लूट माया गोळा केली जाणार आहे आणि ही माया 2029च्या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे। म्हणून जे आज शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं। केंद्र सरकारनं नुकताच एक रस्ता जाहीर केलेला आहे, नाशिक ते अक्कलकोट। हा 19,000 कोटी रुपयामध्ये पूर्ण होणारा 6 पदरी रस्ता, ज्याची लांबी 374 किलोमीटर आहे। तोही 6 पदरीचा आहे, तोही एक्सप्रेसच आहे। तो रस्ता जर का प्रति किलोमीटर 51 कोटीमध्ये होत असेल तर मग 1,05,000 कोटीमध्ये 803 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग एवढा खर्च का? कारण 803 किलोमीटर आणि 1,05,000 कोटी रुपये म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च आला 124 कोटी रुपये। 51 कोटी रुपये कुठं, 124 कोटी कुठं, म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीमध्ये रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता। तो आत्ताच 1,05,000 कोटी रुपये दाखवायला लागले आहेत आणि तो वाढत 1.5 लाख कोटीपर्यंत जायला वेळ लागणार। एवढी मोठी लूट व्हायला लागलेली आहे। हा रस्ता सरकारच्या निधीतून होत नाही आहे, हा खाजगीकरणातून कर्ज काढून रस्ता पूर्ण केला जाणार आहे आणि त्यासाठी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तो टोलच्या रूपामध्ये भरावा लागणार आहे। म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीचा रस्ता जर का 1,05,000 कोटीमध्ये होत असेल तर 2/3 रक्कम ही या लुटीमध्ये जाणार आहे। टोलची, टोलमधला जो काही रस्ता 2/3 रक्कम आहे ती या लुटीमध्ये जाणार आहे। ही सरळ सरळ वाटमारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काय आज सत्तेत बसले आहेत त्या शिवाजी महाराजांनी ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं सुव्यवस्था या राज्यामध्ये आणलेली होती। आज हे नवे ठग पेंढारी टोलच्या माध्यमातून, खाजगी रस्त्याच्या माध्यमातून जनतेला लुटायला लागलेले आहेत आणि मग हे लुटत असताना समर्थन करणाऱ्यांना हे दिसत नाही का? याचा हिशेब सांगावा। केंद्र सरकारही त्यांचंच आहे।